नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज 7 सप्टेंबरचा चंद्रग्रहणाचा विशेष दिवस आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा दिवशी पवित्र कथा ऐकणे शुभ मानले जाते. आपण जाणतो की चंद्रग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. परंतु या काळात देवाची कथा वाचन किंवा श्रवण केल्याने मन शांत राहते आणि आध्यात्मिक लाभ मिळतो असे म्हटले जाते. चंद्रग्रहण हा चंद्रदेवासाठीही स्मरणाचा काळ आहे. या चंद्रग्रहणाच्या रात्री आपण एक अद्भुत पौराणिक कथा ऐकणार आहोत. चंद्रदेव आणि प्रजापती दक्ष यांची हृदयस्पर्शी कथा. चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राचं तेज थोड्या वेळासाठी लोप पावतं. त्यावेळी चंद्राच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगाची आठवण होते. एक श्रद्धा अशीही आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी दानव राहू चंद्राला ग्रासू पाहतो. म्हणून या काळात भगवान चंद्र आणि इतर देवतांच्या कथा ऐकल्या जातात, जेणेकरून चांगल्या शक्तींना बळ मिळावं आणि अंधार दूर व्हावा. ही कथा ऐकल्यावर चंद्रग्रहणाच्या वेळी कथा का ऐकाव्यात याचं महत्त्व आपल्याला उमजेल. चला तर मग ऐकूया प्रेम, शाप आणि भक्ती यांची ही भावपूर्ण कथा. त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सोमाय नमः नक्कीच लिहा. चला तर मग मी कथा सुरू करते. रात्रीचा निवांत काळ होता. चहूबाजूला गार शांतता पसरली होती आणि नभोमंडळ असंख्य ताऱ्यांनी झगमगत होते. मंद वारा हलकेच रोहिणीच्या कक्षाचे रेशमी पडदे हलवून जात होता. कक्षात सुगंधी धूप जळत होता आणि फुलांच्या मंद सुवासाने वातावरण मधुर झालं होतं. त्या प्रसन्न प्रकाशात चंद्रदेव रोहिणीच्या कक्षात अलगद प्रवेश करून तिचं अद्वितीय सौंदर्य निहारत उभे होते. रोहिणी आरशासमोर उभी राहून नटत होती. चंद्राच्या शीतल चांदण्यात तिची सोन्यासारखी कांती अधिकच उजळली होती. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या टिळ्याने ललाट तेजस्वी दिसत होतं. लांबसडक केशांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता, ज्याचा मंद सुवास चंद्राला मोहित करत होता. रोहिणी आरशात चंद्राचं प्रतिबिंब पाहून हलकेच लाजून हसली. जणू ती दरवेळी त्याला पहिल्यांदाच पाहते आहे अशा भावनेने तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यांत आश्चर्य आणि प्रेम दाटलं. चंद्र त्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे न्हाऊन निघाला. चंद्रदेवांनी प्रजापती दक्षांच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी प्रजापती दक्षांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींवर समान प्रेम करण्याचं वचन घेतलं होतं. या 27 पत्न्यांमुळे आकाशातील 27 नक्षत्रांना चंद्राची सोबत लाभली होती. तथापि त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी अतिशय लाडकी आणि रूपवती असल्याने चंद्राच्या हृदयात तिचं स्थान इतरांपेक्षा खास होतं. रोहिणीने चंद्राकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आल्हाददायक आनंद फुलला. चंद्र प्रेमभराने म्हणाला, रोहिणी, आज तुला पाहून मला पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटत आहे. तुझं सौंदर्य माझं मन पूर्ण भरून टाकतंय. रोहिणीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं, पण तिला चंद्रदेवाच्या डोळ्यांत काही काळजीची सावलीही दिसली. काही क्षण तो गप्प तिच्याकडे पाहत होता. रोहिणीने हळू आवाजात विचारलं, स्वामी, तुम्ही इतके शांत का आहात? चंद्राने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या नजरेतली कळकळ आता स्पष्ट दिसत होती. तो नरम स्वरात म्हणाला, रोहिणी, मी प्रजापती दक्ष यांना वचन दिलं होतं की आपल्या सगळ्या पत्नींवर समान प्रेम करीन, पण तुझ्या अद्वितीय मोहापुढे, तुझ्या वात्सल्यापुढे माझं हृदय इतरांकडे तितकंसं वळू शकलेलं नाही. मला भीती वाटते, जर मी ते वचन पाळू शकलो नाही तर. चंद्राच्या शब्दात अपराधी भाव दाटला होता. रोहिणीने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ती प्रेमळ स्वरात म्हणाली, स्वामी, प्रेमात सारासार विचार नसतोच. तुमचं माझ्यावरचं प्रेम निरपेक्ष आणि शुद्ध आहे. पण इतर पत्नींचाही मान राखला पाहिजे, नाही का? आपण काहीतरी मार्ग काढू.
मला खात्री आहे की त्याही मला समजून घेतील. रोहिणीचं म्हणणं प्रेमळ होतं, पण तिच्या आवाजात एक अपरिमित चिंता स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री चंद्राने आपल्या 27व्या पत्नी रेवतीच्या महालात जाऊन वेळ घालवण्याचं वचन दिलं होतं. पण रोहिणीच्या मोहक सहवासात वेळ कसा निघून गेला याचं भानच चंद्राला राहिलं नाही. रेवतीने यापूर्वीही अनेकदा अशीच निष्फळ वाट पाहिली होती. पुन्हा एकदा ती आशेने दाराकडे टकमकत राहून शेवटी निराश झाली. तिच्या हृदयात रागाचा कल्लोळ उसळला. रेवतीचा संताप आता अनावर झाला. तिने तात्काळ इतर पत्नींना भेटून हा अन्याय दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. मध्यरात्री राजवाड्याच्या बागेत रोहिणी व्यतिरिक्त सर्व पत्नींची एक गुप्त भेट बोलावली गेली. चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली एका जुन्या वटवृक्षाच्या सावलीत त्या जमल्या. प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचा मिलाफ दिसत होता. चंद्राच्या इतर 26 पत्नी रोहिणीबद्दल मनात साचलेली नाराजी व्यक्त करू लागल्या. आम्हाला दिवसा राजवाड्यातल्या ऐश्वर्यात ठेवतो, पण रात्री मात्र नेहमी रोहिणीकडेच जातो, एक पत्नी दुखावल्या स्वरात म्हणाली. हो ना, आम्ही सगळ्या त्याची आतुरतेने वाट पाहत राहतो आणि तो फक्त रोहिणीमध्येच मग्न असतो, दुसरीने खंत व्यक्त केली. तो आम्हाला गोड शब्दांनी आश्वासन देतो, पण शेवटी मात्र रोहिणीकडेच जातो, तिसऱ्या पत्नीनं उद्वेगाने उद्गारलं. रेवतीने कडक आवाजात सर्वांचं लक्ष वेधलं. ती ठामपणे म्हणाली, आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. आता आपण शांत बसणार नाही. चला, आपण आपल्या पिता प्रजापती दक्ष यांच्याकडेच न्याय मागूया. तिच्या बोलण्यात अन्यायाविरुद्धचा धगधगता रोष होता. सगळ्या जणींनी तिच्या या प्रस्तावाला लगेच संमती दर्शवली. पहाट होताच सगळ्या पत्नींचा समुदाय प्रजापती दक्षांच्या महालात पोहोचला. प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि प्रतापी सम्राट होते. मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि उद्रेक करू शकणारा होता. आपल्या प्रिय लेकींची व्यथा ऐकताच दक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि चेहरा संतापाने लाल झाला. रेवती पुढे येऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी पित्याला विनवू लागली. पिताश्री, आमचे पतिदेव चंद्र आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते सारखे रोहिणीकडेच असतात. आम्ही उरलेल्या कन्या दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला पारख्या होत चाललो आहोत. दुसरी एक पत्नी भरल्या आवाजात म्हणाली. हो पिताजी, आम्ही सर्वजणी अतिशय दुःखी आहोत. आम्हाला आमच्या पतीचा सहवासच मिळत नाही. आमच्यावर त्यांचं प्रेम उरलं नसेल तर आम्ही कशा जगायचं? आपल्या सर्व मुलींचं रडगाणं ऐकून दक्ष प्रचंड संतापले. ते गर्जले, चंद्र कुठे आहे आता? त्याला इथे ताबडतोब हजर करा. दक्षांच्या आज्ञेवरून सेवकांनी तात्काळ चंद्रदेवाला राजसभेत हजर केलं. घाबरलेला चंद्रदेव आपल्या रागारक्त श्वास घेत असलेल्या सासऱ्याला पाहून मान खाली घालून उभा राहिला. प्रजापती दक्षांच्या प्रखर नजरेचा सामना करताना त्याच्या कपाळावर घाम तुरळक दिसत होता. दक्ष कठोर आवाजात बोलले, चंद्रदेवा, हे मी काय ऐकतोय? तू मला दिलेलं वचन मोडलंस? तू माझ्या सर्व लेकींसोबत समान वागणूक ठेवणार होतास, मग हा पक्षपात का काय? चंद्राने हात जोडले आणि नरम सुरात म्हणाला, प्रजापती, मी प्रत्येक पत्नीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यांच्या प्रत्येकासाठी स्वतंत्र भव्य महाल, समान सेवक चाकर आणि सारखे ऐश्वर्य मी पुरवलं आहे. मी त्यांचा यथाशक्ती मानपानही राखतो. दक्षांनी रोखून प्रश्न केला, पण वेळ? प्रत्येकीसोबत समान वेळ घालवतोस का तू? की सतत रोहिणीकडेच असतोस म्हणतात ते खरं आहे? हे शब्द ऐकून चंद्र निरुत्तर झाला. काही क्षण त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. अखेर त्याने सत्य कबूल केलं. महाराज, मला मान्य आहे, रोहिणी मला सर्वात अधिक प्रिय आहे. इतरांवरही मी प्रेम करतो, पण होय, रोहिणीवर माझा जीव जास्त आहे. प्रेम हा तसा भाव आहे की तो सारख्या प्रमाणात वाटता येत नाही. या बाबतीत माझी चूक झाली. तरीही आपण सांगाल ते करायला मी तयार आहे.
फक्त सगळ्यांचं मन सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या. चंद्राचा आवाज कातर झाला होता. चंद्राचं उत्तर ऐकून दक्षांचा क्रोध अधिकच भडकला. जावयाचं हे उत्तर त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते संतापाने थरथरत ओरडले, धृष्ट आहेस तू. माझ्या मुलींना दुःखी करून सुखाने राहशील असा विचार करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? हे बोलताच प्रजापती दक्षांच्या मुखातून शापाचे शब्द सुटले. जा चंद्रा, तुला माझा शाप. दर दिवशी तुझं तेज क्षीण होत जाव आणि शेवटी तू पूर्णतः नाहीसा होशील. त्या क्षणी सभोवतालचा उजेड क्षणभर लोप पावल्यासारखा वाटला. जणू साऱ्या सृष्टीनेच श्वास रोखला होता. क्षणभर राजसभेत मृत शांतता पसरली. दक्षांच्या तोंडून निघालेला शाप ऐकून चंद्रदेव थरथर कापू लागला. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि शरीरातील प्रकाशाची ज्योत मंदावू लागली. हा अनर्थ पाहताच सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर भयाचे काळे ढग दाटून आले. रेवतीला आपल्या कृत्याचे भीषण परिणाम उमगले. ती तत्क्षणी पित्याच्या पायांवर कोसळली आणि म्हणाली, क्षमा करा पिताश्री. आम्ही फक्त आमच्या पतीचं प्रेम परत मिळावं म्हणून आपल्याकडे आलो होतो. असा भयंकर शाप देऊ नका. ते पूर्णपणे नाहीसे झाले तर आमचे सर्वस्वच हरपेल. इतर सर्व कन्या देखील शोकाकुल झाल्या. एकमेकींच्या पाठोपाठ त्यांनीही पित्याच्या चरणांवर पडून म्हणाल्या, बाबा, आपला शाप मागे घ्या. चंद्रदेव नाहीसे झाले तर आम्हीही जगू शकणार नाही. दक्षांचा श्वास जोराने चालू लागला. त्यांच्या रागाची धग आता उतरू लागली होती आणि आपल्याच तोंडून निघालेले शब्द ऐकून त्यांनाही भीती वाटली. त्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाची छटा दाटली. ते दुःखी स्वरात म्हणाले, मला माफ करा माझ्या लेकांनो. रागाच्या भरात मी अति कठोर पाऊल उचललं. पण एकदा उच्चारलेला शाप माझ्या हातूनही मागे घेता येणार नाही. दक्ष काही काळ सुन्न उभे राहिले. थोड्या वेळाने त्यांनी भर्रकन शांत आवाजात सुचवलं, कदाचित महादेव शंकरच काही मार्ग काढू शकतील. त्यांच्या शरण जाण्यातच आता तुमचं कल्याण आहे. दुःखात बुडालेल्या चंद्रदेवाला आता पुढचा मार्गच सुचेनासा झाला होता. त्याने अश्रू भरल्या डोळ्यांनी शेवटच्या आशेने आकाशाकडे पाहिलं. पत्नीगण हतबल होऊन एकमेकींना बिलगून रडत होत्या. थोड्या वेळाने चंद्रदेव आपल्या निवासस्थानी परतले. आता त्यांच्या चंद्रकलेचा प्रकाश फारच कमी झाला होता. रोहिणी धावत येताच पतीचं विवर्ण रूप बघून स्तब्ध झाली. तिचा तेजस्वी पती असा निराश आणि मलूल झालेला तिने कधी पाहिलाच नव्हता. रोहिणीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, स्वामी, हे काय होत आहे? आपले तेज असं का फिकं पडत चाललंय? मला सगळं कळलं आहे. हा शाप तुमच्यामुळे नव्हे, माझ्यामुळेच आला आहे. मीच तुमचं लक्ष स्वतःकडे खेचून इतर पत्नींकडेचं मन हटवलं. माझ्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागत आहे. ती हुंदके देऊ लागली. चंद्रदेवाने थरथरत्या हातांनी रोहिणीचे अश्रू पुसले. तो हलकेच म्हणाला, रोहिणी, असं म्हणू नकोस. तुझा काहीही दोष नाही. माझंच प्रेम मी समतोल राखू शकलो नाही. पण आता वेळ कमी आहे. माझं तेज रोज थोडं थोडं क्षीण होत जाईल. मला महादेवांच्या चरणी जाऊन शरणागती पत्करावी लागेल. रोहिणी डोळे पुसत निर्धाराने चंद्राचा हात धरला आणि ती म्हणाली, मीही येते तुमच्यासोबत. आपण दोघं मिळून महादेवांची आराधना करू. मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. तिच्या स्वरात अढळ निश्चय होता. चंद्राने मंद हसत तिच्याकडे पाहिलं आणि अलगद मान हलवली. तो हळुवारपणे म्हणाला, प्रिय रोहिणी, तुझी साथ मला अमूल्य आहे. पण ही तपश्चर्या मला एकट्यालाच करावी लागेल. हा माझ्या श्रद्धेची आणि प्रायश्चित्ताची परीक्षा आहे. तू इथे राहून माझी वाट पहा. मला विश्वास आहे, मी परत येईन. रोहिणीची अवस्था त्या क्षणी अमावस्येच्या चंद्रासारखी झाली होती. दुःखाने तिचं रूप काळवंडलं. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, स्वामी, लवकर परत या. मी दररोज देवाजवळ प्रार्थना करीन.
चंद्रदेवाने काहीही न बोलता अलगद रोहिणीचे हात आपल्या कपाळाला लावले. निरोपाचा एक अश्रू रोहिणीच्या हातावर टपटपला. क्षणभर दोघेही निशब्द उभे राहिले. शेवटी चंद्रदेवाने स्वतःला सावरलं, प्रिय पत्नीला अंतिम आलिंगन दिलं आणि महादेवाच्या कृपेची आशा मनात ठेवून तपासाठी निघून गेले. चंद्रदेव आपल्या रथातून थेट पृथ्वीवरील प्रभास तीर्थक्षेत्री पोहोचले. एका पवित्र जागी शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी भगवान शंकराच्या नामस्मरणासह कठोर तप सुरू केलं. त्या काळात चंद्रदेवांनी अन्नपाणी त्यागलं आणि दिवस-रात्र ध्यानस्थच राहिले. कडक उन्हाचा तडाखा असो वा रात्रीची गारठवणारी हवा, त्यांची तळमळ किंचितही ढळली नाही. दिवसेंदिवस त्यांचं तेज कमी होत होतं. तरीही मनोमन ते अखंड ओम नमः शिवाय जप करत होते. भूतलावरील पक्षी प्राणीही चंद्राच्या हळूहळू लय पावत चाललेल्या प्रकाशाने व्याकुळ झाले होते. देवराज इंद्रही आकाशातून चिंतेने खाली पाहत होता. अखेरीस चंद्रदेवांच्या शेवटच्या श्वासांची वेळ आली. त्यांचं रूप आता केवळ एक क्षीण कणासारखं उरलं होतं. प्रदोषकाळ होता. अचानक त्या तपोभूमीवर एक दिव्य तेज प्रकट झालं. भगवान शंकर स्वतः प्रकट झाले. नीलकंठ महादेवांच्या जटांमध्ये असंख्य तारकांचा समूह लुकलुकत होता. कपाळावर तिसऱ्या नेत्राची तेजस्वी रेखा होती. गळ्यात नागांचा हार आणि अंगभर पवित्र भस्माचा लेप. त्यांच्या मुखावर करुणा आणि प्रसन्नतेचं मिश्र भाव होतं. तपोनिष्ठ अवस्थेत लीन असलेल्या चंद्रदेवाने डोळे उघडले. समोर त्रिनेत्रधारी महादेव उभे असलेले पाहताच चंद्राच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले. ते थरथरत भगवान शिवांच्या चरणी कोसळले. भगवंता, माझे रक्षण करा. ते व्याकुळ होत अर्वत होते. भोळानाथ पुढे सरसावले आणि प्रेमाने चंद्राला उचलून उभं केलं. उठ वत्सा, महादेवानी आपुलकीच्या स्वरात सांगितलं. तुझी तपश्चर्या मी पाहिली आहे. सांग, तुला काय हवं आहे? चंद्रदेव दोन्ही हात जोडून कातर स्वरात म्हणाले, प्रभो, प्रजापती दक्षांच्या शापामुळे मी दिवसेंदिवस क्षीण होत चाललो आहे. आणखी थोड्या वेळात मी पूर्णतः नाहीसा होईन. कृपा करून माझ्यावर दया करा. हा शाप दूर करण्याची कृपा करा. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, उच्चारलेला शाप पूर्णतः टाळणे माझ्याही हातात नाही. तो तुझ्या कर्मफलाचा भाग आहे. मात्र तुझ्यासाठी एक उपाय करू शकतो. चंद्रदेव आशेने महादेवांकडे पाहू लागले. शिवांनी सौम्य स्मित केले आणि आशीर्वाद देत पुढे म्हणाले, चंद्रदेवा, तुझं अस्तित्व पूर्णपणे लयास जाणार नाही. तुझ्या या क्षयी शापाचा परिणाम असा करीन की तू दररोज थोडा थोडा क्षीण होत जाशील, पण पूर्णतः मावळल्यानंतर पुन्हा दररोज थोडा थोडा तेजाने वाढत जाशील. एका पंधरवड्यानंतर तू पूर्ण अदृश्य होशील आणि पुढच्या पंधरवड्याच्या शेवटी पूर्ण कळा होऊन तळपू लागशील. चंद्रदेव स्तिमित झाले. ते हळव्या आवाजात म्हणाले, प्रभो, आपण माझा मृत्यू टाळलात याबद्दल मी अनंत काळ आपला ऋणी राहीन. तरीही माझं संपूर्ण तेज कायमचं गमावलं जाणार याची खंत राहील. महादेवांनी शांत हास्य केलं. त्यांनी चंद्रदेवालाच अलगद उचललं आणि आपल्या जटांमध्ये स्थान देत मस्तकावर धारण केलं. ऐक चंद्रा, शिव कृपामय स्वरात म्हणाले, जगात देव असो वा मानव, कोणालाच चिरंतन पूर्णत्व प्राप्त होत नाही. कमी अधिक होणं हाच प्रकृतीचा नियम आहे. तुझ्या या वर्धमान आणि क्षीण होत जाणाऱ्या कलांमधून मानवजात एक मोठा बोध घेईल. कितीही काळोखी रात्र आली तरी पुन्हा पौर्णिमेचा उजेड फुलतोच. तुझ्या परिवर्तनातून हेच सत्य प्रकट होईल. आता तू माझ्या मस्तकावर चंद्रकोर म्हणून सदैव विराजमान राहशील. चंद्रदेव आनंदाश्रूंनी महादेवांच्या चरणांवर लोटांगण घालून नतमस्तक झाले. हे महेश्वर, तुमची अपरंपार कृपा. तुम्ही मला पुन्हा जीवनदान दिलंत. ते भरून आलेल्या स्वरात म्हणाले.
भगवान शंकरांनी त्यांना उठवून उभं केलं आणि आशीर्वाद दिला. पाहता पाहता चंद्रदेवाच्या देहात नवचैतन्याची लहर पसरली. शिवाच्या कृपेने त्यांचं क्षीण झालेलं रूप हळूहळू पूर्ण तेजाने उजळू लागलं. चंद्रदेव महादेवांचे शतशः आभार मानत आकाशातील आपल्या स्थानावर परतले. काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पुन्हा पूर्ण कळा झाला तेव्हा सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. रोहिणीने आनंदाश्रू ढाळत पतीचं उत्साहाने स्वागत केलं. इतर पत्नींच्याही मनातील कटुता नाहीशी झाली. चंद्रदेवाने आता आपल्या सर्व पत्नींवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा निश्चय केला. तो ठरल्या क्रमाने प्रत्येक रात्री एका पत्नीसोबत आकाशात फिरू लागला, ज्यामुळे 27 रात्रींमध्ये तो सर्वांचा सहवास क्रमाने करू लागला. या रीतीने त्याने सगळ्यांच्या मनातील दुःख दूर केले. दक्षांनाही आपल्या उग्र स्वभावाची जाणीव झाली. त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून भगवान शंकरांची पूजा केली आणि चंद्राबद्दलचा मनोभेद दूर केला. तेव्हापासून चंद्र आपल्या कलांसहित वाढत आणि घटत राहतो. प्रत्येक अमावास्येला तो पूर्णतः लोप पावतो आणि प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा पूर्ण तेजाने तळपतो. भगवान शंकरांच्या जटांवर विराजमान असलेल्या चंद्रदेवाच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की संकट कितीही भीषण असो, प्रेम, पश्चात्ताप आणि परमेश्वराची कृपा यांच्या बळावर त्यावर मात करता येते. चंद्रग्रहणाच्या दिवशी ही कथा श्रवण केल्याने मनातील अंधार दूर होऊन श्रद्धेचा उजेड पसरतो, असा आपला विश्वास आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव आणि ओम सोम सोमाय नमः नक्कीच लिहा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक पण करा, म्हणजे आमची येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. धन्यवाद.